Dear students, on behalf of Dr. Bapuji Salunki Institute of Engineering and Technology, I welcome you all in this e-learning platform.
Today we are going to start with a new chapter having the name as shear force and bending moment. See here, the shortcut for this concept is generally used, and it is a SFD and a BMD. So here SF stands for shear force diagram. So this SFD stands for shear force diagram, and the bending moment diagram is also represented in its short form as a BMD. तर इथून पुढे आपण बघा बऱ्याचदा SFD BMD असा आपण शब्द उच्चारत जाऊ, त्यावेळी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की SFD stands for shear force diagram and BMD stands for bending moment diagram. Okay, this new chapter basically deals with the beam and its reaction, also its moment and the shear force present in that beam as well as the bending moment present in that beam. तर हे जे काही कॅल्क्युलेशन्स आपण करून शेअर फोर्स बेंडिंग मुवमेंटच्या मॅग्निट्यूड जे फाइंड करणार आहे त्या पर्टिक्युलर बीमसाठी, तर त्या आपल्याला काय करायचे असतात बघा, विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम वी हॅव टू रिप्रेझेंट ऑल दीज व्हॅल्यूज ऑफ शेअर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट. सो दॅट इज वाय दिस आर दी बेसिकली अ डायग्राम्स. तर ह्या काय असतात बघा, डायग्राम्स असतात आणि ह्या डायग्राम्सना आपण SFD आणि BMD म्हणत असतो. तर या त्यासाठी जे कॅल्क्युलेशन्स असतात त्या कॅल्क्युलेशनवरून आपण शेअर फोर्स ॲट अ पर्टिक्युलर पॉईंट फाइंड करायचे असतात. सिमिलरली द बेंडिंग मुवमेंट ॲट इच अँड एव्हरी पॉईंट्स ऑन द बीम आपण काय करत असतो बघा, कॅल्क्युलेट करत असतो. आणि ह्या ज्या काही आपल्याला मॅग्निट्यूड मिळतील त्या आपण विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम रिप्रेझेंट करत असतो. सो सिम्पली SFD and BMD, these are the diagrams which represent the shear force and the bending moment exist because of the forces acting on the beam. आणि हे काय करत असतो बघा आपण विथ द हेल्प ऑफ अ डायग्राम वी आर रिप्रेझेंटिंग द मॅग्निट्यूड ऑफ दिस फोर्सेस अँड मोमेंट्स. ओके, तर हा शेअर फोर्स अँड बेंडिंग मोमेंट डायग्राम हा जो काय आपला चॅप्टर आहे हा मेकॅनिकल ऑटोमोबाईलसाठी 14 मार्क्ससाठी हा चॅप्टर आहे. किती मार्क्स? 14, 14. And the civil engineering students have the weightage for this particular chapter is 18 marks, 18. म्हणजेच काय बघा, तर मेकॅनिकल ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी हा चॅप्टर जो आहे तो 14 मार्क्ससाठी आहे. अँड ऑन द अदर हँड सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी हा चॅप्टर आहे तो 18 मार्क्ससाठी आहे. तर ह्या चॅप्टरमध्ये बेसिकली थेरी जी आहे ती अतिशय कमी आहे. तर थेरी नंतरची जी काही आपण डायग्राम्स कॅल्क्युलेशन जी सगळी करणार आहे तर त्याला काय आहे बघा, जास्तीत जास्त वेटेज ह्या चॅप्टरमध्ये आहे. ओके, तर आपण डायरेक्टली SFD BMD कॅल्क्युलेट करायचं कसं, त्या डायग्राम कशा परफॉर्म करायच्या, कन्स्ट्रक्ट करायच्या हे शिकण्याआधी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर कुठल्या कुठल्या बेसिक गोष्टी आपल्याला गरजेच्या असतात बघा, तर बीम म्हणजे काय असतं, बीम बरोबर, बीम कॉलम हे स्ट्रक्चरल एलिमेंट्स आहेत. तर हे बीम एक्झॅक्टली काय असतो, देन व्हॉट आर दी टाईप्स ऑफ अ बीम, तर ह्या बीमचे टाईप्स काय आहेत, आणि शेवटी आपण बघणार आहे ते ह्या बीमचे सपोर्ट कुठले कुठले असतात. तर माझ्यामध्ये ऑलरेडी तुम्ही इंजिनिअरिंग मेकॅनिक्स हा जो विषय फर्स्ट इयरला शिकलेला आहात तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट तुम्ही शिकलेल्या आहात बरोबर. तर जस्ट आपण काय करूया बघा, ह्या रिवाईज करूया, तुमच्या कन्सेप्ट काय होतील बघा, अजून क्लिअर होतील. ओके, लेट अस स्टार्ट विथ द टुडेज कन्सेप्ट दॅट इज अ बीम. मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इन दिस SFD BMD इज अ बीम. तर बीम म्हणजे काय आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, आपण हा डे टू डे लाईफमध्ये वर्ड यूज करत असतो, बीम म्हणत असतो, कॉलम म्हणत असतो बरोबर का. तर काय असतं बघा, ह्या दोनमध्ये बेसिक डिफरन्स काय आहे, तर बीम इज अ हॉरिझॉन्टल मेंबर इन द स्ट्रक्चर. ओके, बिल्डिंग ज्याला आपण स्ट्रक्चर म्हणत असतो तर ह्या स्ट्रक्चरमध्ये जे हॉरिझॉन्टल मेंबर्स असतात त्यांना आपण सिम्पली काय म्हणत असतो बघा, बीम म्हणत असतो. ऑन द अदर हँड द व्हर्टिकल मेंबर्स इन द स्ट्रक्चर, तर अशा बिल्डिंगमध्ये स्ट्रक्चरमध्ये जे व्हर्टिकल मेंबर्स असतात त्यांना आपण कॉलम म्हणत असतो. ओके, तर काय बघायचं बीम, जर आपल्याला टेक्निकली लँग्वेजमध्ये जर बीम डिफाईन करायचा झाला तर आपण कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो बघा. सी द डेफिनेशन, अ हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर, दिस वर्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट टू डिफाईन द बीम. हा बीम कसा एलिमेंट असतो बघा, हॉरिझॉन्टल असतो, कीप इन माइंड. सो हॉरिझॉन्टल मेंबर इन द स्ट्रक्चर इज अ बीम. काय म्हटले, विच इज नॉर्मली सब्जेक्टेड टू, नॉर्मली जनरली सब्जेक्टेड टू म्हणजे काय, याच्यावरती कुठल्या टाईपचे लोड ॲक्ट होत असतात बघा, ट्रान्सवर्स टाईप ऑफ अ लोड ॲक्टिंग ऑन दिस हॉरिझॉन्टल मेंबर. आता ट्रान्सवर्स म्हणजेच काय बघा, नॉर्मल. आता नॉर्मलचा अर्थ काय असतो, तर परपेंडिक्युलर. सपोज दिस इज अ हॉरिझॉन्टल मेंबर बीम आणि ह्या बीमवरती काय होत असतात बघा,
अ ट्रान्सवर्स फोर्सेस आर ॲक्टिंग. ट्रान्सवर्स मीन्स वॉट, नॉर्मल फोर्सेस. आणि नॉर्मल म्हणजेच काय, द फोर्सेस विच आर परपेंडिक्युलर टू द सरफेस. जे फोर्सेस ह्या सरफेसला परपेंडिक्युलर आहेत त्याला नॉर्मल फोर्स म्हटलं जातं, बरोबर. तर काय म्हटले बघा, अ हॉरिझॉन्टल स्ट्रक्चरल मेंबर, फॉर एक्झाम्पल हिअर आय ड्रॉन द लाईन विच रिप्रेझेंट द बीम, हॉरिझॉन्टल लाईन विच रिप्रेझेंट द बीम. आता ह्या बीमवरती काय होतं बघा, विच इज नॉर्मली सब्जेक्टेड टू, जनरली काय केलं असतं अशा बीमवरती, ट्रान्सवर्स किंवा नॉर्मल टाईपचे लोड ॲक्ट होत असतात. आता ट्रान्सवर्स किंवा नॉर्मल म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं बघा, विच आर मेकिंग अन अँगल ऑफ 90 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल बीम. सो सच ए फोर्सेस, द फोर्स मे बी 1 in number और n in numbers, म्हणजे एक किंवा एकापेक्षा जास्त फोर्सेस ह्या बीमवरती ॲक्ट होऊ शकतात. पण जनरली काय म्हटलेलं बघा, द फोर्सेस ॲक्टिंग नॉर्मली. ओके, सो सच अ मेंबर इज कॉल्ड ॲज अ बीम. सो आय थिंक यू आर गेटिंग विथ दिस डेफिनेशन. I repeat the definition. A horizontal structural member which is normally subjected to transverse म्हणजेच कुठला नॉर्मल लोड इज नोन ॲज अ बीम. ओके, तर अशा ह्या हॉरिझॉन्टल मेंबरचे दॅट इज बीमचे टाईप्स कुठले कुठले आहेत. सो अगेन दिस पॉईंट इज अगेन इम्पॉर्टंट, कारण मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला की आपल्या ह्या चॅप्टरमध्ये थेरी अतिशय कमी आहे. तर 2 मार्क्ससाठी जे क्वेश्चन असतील ह्या चॅप्टरवरचे रिमेंबर टाईपचे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सम डेफिनेशन्स किंवा असे टाईप्स वगैरे विचारले जाऊ शकतात. सो फ्रॉम दॅट पॉईंट ऑफ व्ह्यू these टाईप्स ऑफ बीम्स आर important. Let us see the types of beam one by one. So here the first type is a cantilever beam. काय आहे बघा स्पेलिंग, CANTILEVER बीम, कॅन्टिलिव्हर बीम. तर तुम्ही ऑलरेडी मेकॅनिक्समध्ये शिकलेला आहात, जस्ट परत आपण रिवाइज करतोय. तर कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे काय असतं बघा, सपोज AB इज अ बीम हिअर, AB इज अ बीम of which the point A is fixed, on the other hand the point B is not fixed, that is it is free to move. तर असे जर सिच्युएशन असेल की the beam whose one end is fixed and another end is open or free, at that time we can say the beam is a cantilever beam. Very simple to understand. काय बघा, a beam fixed at one end, हे महत्त्वाचं आहे. A beam is fixed at one end, so one end that is A is काय केलेलं आहे बघा, फिक्स केलेलं आहे. A beam fixed at one end and free at the other end. Other end ला कसा आहे तो, फ्री आहे, it is not a fixed, it is free on the other end, is known as a cantilever beam. तर डायग्राममध्ये तुमच्या लक्षात येईल की कॅन्टिलिव्हर बीम हा कसा टाईपचा बीम असतो. तर 2 पॉईंट्स असतात प्रत्येक बीमला. तर पॉईंट ए किंवा वन पर्टिक्युलर पॉईंट ऑफ अ बीम इज फिक्स्ड अँड द रिमेनिंग पॉईंट ऑफ द बीम is free. At that time we can say the beam is a cantilever beam. Okay, then second type of beam is a simply supported beam. Simply supported beam. आता सिमिलर एक्झाम्पल घ्या, बीम आहे AB आणि तर काय केलं बघा, ॲट द एंड ऑफ द बीम, हे महत्त्वाचं आहे, ॲट द एंड ऑफ अ बीम अ सपोर्ट्स आर प्रोव्हाइडेड, सपोर्ट्स आर प्रोव्हाइडेड. नाउ दिस सपोर्ट्स ऑफर अ रिॲक्शन टू दिस एंड पॉईंट्स. हे जे व्हर्टिकल ॲरो इथे दाखवलेले आहेत ते काय आहेत बघा, रिॲक्शन्स आहेत दॅट आर ऑफर्ड बाय दिस सपोर्ट्स. तर हे सपोर्ट्स काय करत असतात बघा, रिॲक्शन ऑफर करत असतात. ओके, डिफाईन कसं केलं आहे बघा, सिम्पली सपोर्टेड बीम, इफ द बीम इज फ्रीली सपोर्टेड ॲट बोथ एंड्स. काय केलेलं आहे, बीम काय केलेलं आहे बघा, सिम्पली सपोर्ट केलेलं आहे ॲट बोथ एंड्स, देन इट इज कॉल्ड ॲज अ सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, तर अशा बीमला आपण म्हणत असतो सिम्पली सपोर्टेड बीम. तर इतर नावामध्येच आहे बघा की सपोर्ट दिलेला असतो बीमला अँड इट इज अ सिम्पल. सिम्पलचा अर्थ आहे की सिम्पली त्या सपोर्टवरती तो बीम रेस्ट केलेला आहे. ओके, इफ सच अ सिच्युएशन इज ऑकर देन वी कॅन से द बीम इज अ सिम्पली सपोर्टेड बीम. ओके, द नेक्स्ट टाईप ऑफ द बीम दॅट इज टाईप नंबर 3. काय नाव आहे बघा, द ओव्हर हँगिंग बीम. ओव्हर हँगिंग बीम. तर ह्याच्या नावामध्येच आहे बघा की बीम कसा असायला पाहिजे, हँगिंग टाईप. आता इथे तुम्हाला डायग्राममध्ये क्लिअर होते बघा की सपोज देर आर 3 पॉईंट्स ऑन द बीम, मीन्स द पॉईंट A, B अँड C, वेअर ॲज ॲट पॉईंट A अँड ॲट पॉईंट B देर आर सपोर्ट्स. तर ह्या A आणि B पॉईंटला सपोर्ट दिलेले आहेत, वेअर ॲज देर इज नो सपोर्ट फॉर द पॉईंट C अँड दिस पोर्शन इज हँगिंग फॉर द बीम AC. ह्या AC बीमसाठी हा जो स्मॉल पोर्शन आहे BC तो कसा आहे बघा, हँगिंग टाईप आहे. म्हणून असं जर आपल्याला केस ऑब्झर्व झाली तर आपण त्या बीमला कसला बीम म्हणणार आहे बघा, सो इट इज एक्झाम्पल ऑफ ओव्हर हँगिंग बीम. डिफाईन कसं केलेलं आहे बघा, अ बीम हॅव्हिंग वन ऑर बोथ एंड्स एक्सटेंडिंग बियॉन्ड द सपोर्ट्स.
वन एंड और बोथ एंड्स. इथं आता ह्या जे एक्झाम्पल आपण जिथं ड्रॉ केलेलं आहे त्यातलं वन एंड काय आहे बघा, एक्सटेंडिंग बियॉन्ड द सपोर्ट. हा बीच्या एक्सटेंड झालेला आहे पॉईंट सी. तर इथं बोथ एंड असू शकतात किंवा वन एंड जरी असला तरी तो ओव्हरहँगिंग बीम आहे. काय म्हटले बघा, अ बीम हॅव्हिंग वन ऑर बोथ एंड्स एक्सटेंडिंग बियॉन्ड द सपोर्ट्स देन इट इज कॉल्ड ॲज अ ओव्हरहँगिंग बीम. तर नावावरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की हँगिंग टाईप त्याचं नेचर असायला पाहिजे बीमचं, त्यावेळी आपण त्याला ओव्हरहँगिंग बीम असं म्हणणार आहे. ओके, देन फोर्थ टाईप ऑफ बीम इज अ फिक्स्ड बीम. इट इज अ फिक्स्ड बीम. काय केलेलं आहे बघा ह्या बीममध्ये, तर तुम्हाला डायग्राममध्ये क्लिअर होते की सपोज ए बी इज अ बीम अँड हुज बोथ एंड्स आर फिक्स्ड. त्याचे दोन्ही एंड जे आहेत ते फिक्स्ड आहेत. समजा इकडे वॉल आहे, वॉल भिंत आहे, तर ह्या वॉलमध्ये सपोर्ट जर समजा त्याचे फिक्स केलेले असतील त्या बीमचे, तर हे कशाचं एक्झाम्पल असू शकतं बघा, फिक्स्ड बीमचं एक्झाम्पल आहे. अ बीम हुज बोथ एंड्स आर, हे बोथ एंड्स महत्त्वाचं. जर एकच एंड फिक्स केला असेल आणि दुसरा जर फ्री असेल तर ते एक्झाम्पल कशाचं आहे बघा, कॅन्टिलिव्हरचं आहे. ऑन द अदर हँड जर बोथ द एंड्स आर फिक्स्ड इन द वॉल देन इट इज अ एक्झाम्पल ऑफ फिक्स्ड बीम. अ बीम हुज बोथ द एंड्स आर रिजिडली फिक्स्ड इन अ वॉल. रिजिडलीचा अर्थ कसा असतो बघा, फर्मली फिक्स केलेले आहेत, म्हणजे देर इज नो मुवमेंट ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट्स. रिजिडली फिक्स्ड इन अ वॉल इट इज कॉल्ड ॲज अ फिक्स्ड बीम. तर हे कशाचं एक्झाम्पल आहे बघा, फिगरमध्ये आपल्याला फिक्स्ड बीम दाखवलेला आहे. देन लास्ट टाईप ऑफ अ बीम इज वॉट, कंटिन्युअस बीम. आता कंटिन्युअस बीम कशाला म्हणायचं बघा, मोर दॅन टू सपोर्ट जर ते एखाद्या बीमला असतील, मोर दॅन टू सपोर्ट्स, मग 3 असतील, 4 असतील और एन नंबर ऑफ सपोर्ट्स आर देअर, ॲट दॅट टाइम वी कॅन से द बीम इज अ कंटिन्युअस बीम. काय म्हटलेलं आहे बघा डेफिनेशनमध्ये, अ बीम विच इज सपोर्टेड ऑन मोर दॅन टू सपोर्ट्स. हे महत्त्वाचं, किती सपोर्टपेक्षा जास्त सपोर्ट्स असायला पाहिजे बघा, मोर दॅन टू सपोर्ट्स, देन इट इज नोन ॲज अ कंटिन्युअस बीम. तर इथं आपण काय बघितले बघा, देर आर 5 टाइप्स ऑफ बीम बघितले. पहिला होता कॅन्टिलिव्हर बीम, देन सेकंड सिम्पली सपोर्टेड बीम, थर्ड ओव्हरहँगिंग बीम, fourth fixed beam, and fifth is continuous beam. I hope you all are getting these types of beam. Okay, just we seen the types of beam. Similarly, let us see the types of supports. आता जे मगाचे आपण टाइप्स ऑफ बीम मध्ये सपोर्ट्स म्हटलो बघा, सपोर्ट्स 1 दिलेला आहे, 2 दिलेला आहे किंवा मोर दॅन 2 दिलेले आहेत, तर ते सपोर्ट्स कुठल्या टाईपचे आहेत हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता हे का गरजेचं असतं बघा, मी तुम्हाला म्हटलं की SFD BMDमध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे असतात, रिॲक्शन्स फाइंड करायचे असतात. तर रिॲक्शन फाइंड करत असताना दीज रिॲक्शन्स आर डिपेंड्स अपॉन द टाईप ऑफ सपोर्ट. तर ह्या रिॲक्शन एकच आहे का 2 आहेत का मोर दॅन 2 आहेत, हे कशावर डिपेंड असतं, तर टाईप्स ऑफ सपोर्टवरती डिपेंड असतं. त्यासाठी आपल्याला टाईप्स ऑफ सपोर्ट माहीत असणं गरजेचं आहे. लेट अस से द टाईप्स ऑफ सपोर्ट. द फर्स्ट टाईप इज अ रोलर सपोर्ट. आता ह्या नावामध्ये आहे की त्या सपोर्टला रोलर दिलेले असतात. आता तुम्ही जर इथं बीम बघितला, ए बी हा बीम आहे आणि ॲट पॉईंट ए अ सपोर्ट इज प्रोव्हाइडेड. हा जो ट्रायंगल आणि त्याच्या खाली जे रोलर्स दाखवले आहेत, इट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ रोलर सपोर्ट. ओके, these rollers are resting on this ground. Okay, so this is ground, this portion that shown in the figure is a ground. तर ह्या ग्राउंड वरती काय आहेत बघा, रोलर प्लेस केले आहेत आणि त्याच्यावरती हा ट्रायंगल आहे विच रिप्रेझेंट द टाइप ऑफ सपोर्ट दॅट इज अ रोलर सपोर्ट. आता इथं रिॲक्शन दाखवलेली आहे बघा, RA. व्हॉट डज इट मीन, तर रोलर सपोर्टसाठी जी रिॲक्शन असते ती ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस असते. हा सरफेस आहे आपला, बरोबर, हा ग्राउंड म्हणूया. इथं परपेंडिक्युलर काय असते बघा, ही रिॲक्शन ऑलवेज मिळत असते इन द परपेंडिक्युलर मॅनर ओव्हर दी सरफेस. तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे की एखाद्या बीममध्ये जर रोलर सपोर्ट दिलेला असेल तर त्या रोलर सपोर्टचा जो ग्राउंड आहे त्या ग्राउंडला आपल्याला परपेंडिक्युलर डायरेक्शननं तिथे रिॲक्शन शो करायला लागेल. ओके, काय म्हटलेलं आहे बघा, वेन वन एंड ऑफ द बीम इज सपोर्टेड ऑन रोलर्स, काय केलेलं आहे, सपोर्टेड ऑन रोलर्स, देन द सपोर्ट इज कॉल्ड ॲज अ रोलर सपोर्ट. इथं डायग्राममध्ये तुम्हाला रोलर दिसतात, तर रोलर दिसले की तो रोलर सपोर्ट आहे. दॅट सिम्पल ॲज इट इज. ओके, आता ह्याला रिॲक्शन महत्त्वाची कशी घ्यायची असते, तर रिॲक्शन घ्यायची असते परपेंडिक्युलर टू द सरफेस, ऑलवेज परपेंडिक्युलर टू द सरफेस. आता इथं ओनली वन कंपोनंट इज प्रेझेंट विच इज अ वर्टिकल डायरेक्शन. काय होत असतं बघा, बिकॉज ऑफ दिस रोलर देर इज अ मुवमेंट ऑफ दिस बीम इज पॉसिबल इन धिस डायरेक्शन. बरोबर, म्हणजेच काय बघा, हॉरिझॉन्टल डायरेक्शनला ह्या बीमची मुवमेंट पॉसिबल आहे बिकॉज देर इज अ रोलर. इथं रोलर आहेत, बरोबर का, तर बिकॉज ऑफ दिस रोलर द बीम कॅन मूव in this direction. Horizontal direction ला ह्या बीमची मूवमेंट पॉसिबल आहे, बट देर इज अ नो मूवमेंट पॉसिबल इन द वर्टिकल डायरेक्शन. वर्टिकल डायरेक्शननं
ह्याची मुवमेंट पॉसिबल नाही, म्हणून इथं काय केलेलं आहे बघा, वर्टिकल डायरेक्शनला रिॲक्शन दाखवलेलं आहे. ओके, द रिॲक्शन ऑफर्ड बाय द रोलर सपोर्ट इज, हे महत्त्वाचं, परपेंडिक्युलर टू द सरफेस. कुणाला परपेंडिक्युलर असते बघा, सरफेसला, ऑन विच द रोलर इज केप्ट. आता हा मी तुम्हाला डायग्राममध्ये म्हटलं की हा सरफेस आहे आणि ह्या सरफेसवरती रोलर ठेवलेले आहेत, तर ह्या सरफेसला आपल्याला परपेंडिक्युलर डायरेक्शननं रिॲक्शन दाखवायला लागते ॲट दॅट पर्टिक्युलर पॉईंट. ओके, देन सेकंड, हिंज ऑर पिन सपोर्ट. याची दोन नावं आहेत, तर मोस्ट ऑफ द टाइम्स वी कॅन से इट ॲज अ हिंज सपोर्ट. तर हिंज सपोर्ट किंवा पिन सपोर्ट म्हटलं तर तुम्ही कन्फ्यूज व्हायचं काम नाही, बिकॉज बोथ आर वन अँड सेम. आता काय असतं बघा ह्या सपोर्टमध्ये, when one end of the beam is hinged to the support, then the support is called as a hinge support. तर इथं काय केलेलं आहे बघा, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला ॲट पॉईंट ए हिंज सपोर्ट दाखवलेला आहे. इथं रोलर नाही आहेत, तर ट्रँगल आहे आणि ट्रँगलच्या खाली काय बघा, सरफेस आहे, बरोबर. तर अशा केसमध्ये देअर आर टू रिॲक्शन्स. वन इज अ वर्टिकल, दॅट इज आर ए. आर म्हणजे रिॲक्शन आपण म्हणतोय reaction offered at A, and here again a horizontal component, H stands for horizontal component of A. Reaction चा horizontal component, but which is a horizontal in direction. कळते का? तर hinge support ला दोन reaction component असतात. I repeat, roller support असेल तर only one reaction component, whereas hinge support there are two reaction components. One is in vertical direction and another is in horizontal direction. Okay, keep in mind. आता हिंजचं तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल काय देता येईल बघा, तर हिंज म्हणजे आपलं दरवाजा जो असतो त्या दरवाजाला हिंज असतात बघा. ओके, ते अलॉंग दॅट हिंज अ रोटेशन ऑफ डोअर टेक्स प्लेस, तर त्याला सुद्धा आपण हिंज असंच म्हणत असतो बघा. तर ह्या हिंजेस हे कशाचं एक्झाम्पल आहे बघा, तर हा हिंज सपोर्टचा एक्झाम्पल आहे आणि इथं आपल्याला दोन टाईपच्या रिॲक्शन्स दाखवायच्या असतात. नेक्स्ट डिस्क्रिप्शनमध्ये काय दिलं आहे बघा, अ हिंज सपोर्ट इज कॅपेबल. हा हिंज सपोर्ट जो असतो तो कॅपेबल असतो कशाला, ऑफ रेझिस्टिंग फोर्सेस ॲक्टिंग इन एनी डायरेक्शन ऑफ द प्लेन. त्या प्लेनच्या, आता कुठल्याही प्लेनला दोनच काय असतात बघा, ॲक्सिस असतात, आयदर एक्स वाय, वाय झेड और एक्स झेड, बरोबर का. तर ह्या दोन्ही काय म्हणता येईल आपल्याला, ॲक्सिसच्या इन बिटवीन काय होत असतं, जे काही फोर्सेस अवेलेबल असतील त्या फोर्सेसला रेजिस्ट करण्याची कॅपेबिलिटी ह्या हिंज सपोर्टमध्ये असते. म्हणून काय केलं आहे बघा, इथं दोन रिॲक्शन दाखवलेले आहेत, आर ए अँड एच ए. हेन्स इट इज जनरली रिप्लेस्ड बाय टू कंपोनंट्स, वन इन हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड अदर इन वर्टिकल डायरेक्शन. तर इथं नंबर ऑफ कंपोनंट्स या सपोर्टसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. वेन द सपोर्ट इज अ रोलर सपोर्ट, देन द रिॲक्शन ऑफर्ड इज ओनली वन. If the support is a hinge support, then the reaction components are two. One is vertical direction and other is in horizontal direction. Now the last type of a support, that is a fixed support. That is the fixed support. आता fixed support चं तुम्हाला इथं फिगर दाखवलेलं आहे बघा की AB हा बीम आहे, त्याचा एक एंड A जो आहे तो काय केलेला आहे बघा, फिक्स केलेला आहे इन द वॉल. सो इन दिस टाइप ऑफ अ केस ऑल्सो काय होत असतं बघा, देअर आर थ्री कंपोनंट्स. इथे किती कंपोनंट्स आहेत रिॲक्शनचे, थ्री कंपोनंट्स. फर्स्ट इज आर ए एच ए, सेम ॲज दॅट ऑफ हिंज सपोर्ट, अँड वन मोर रिॲक्शन कंपोनंट दॅट इज अ मोमेंट इज ऑल्सो इंट्रोड्यूस्ड वेन द सपोर्ट इज ऑफ फिक्स्ड टाईप. ओके, म्हणजे रोलर सपोर्टला वन रिॲक्शन, हिंज सपोर्टला टू रिॲक्शन्स, फिक्स्ड सपोर्टला थ्री रिॲक्शन्स आर देअर. काय म्हटलेलं आहे बघा, वेन एंड ऑफ द बीम इज फर्मली फिक्स्ड इन टू द सपोर्ट, देन इट इज कॉल्ड ॲज अ फिक्स्ड सपोर्ट. ह्या डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की व्हॉट डू मीन बाय द फिक्स्ड सपोर्ट इज. अ फिक्स्ड सपोर्ट इज अ कॅपेबल. आता हा फिक्स्ड सपोर्ट जो असतो तो कॅपेबल कशाला असतो बघा, रेजिस्टिंग अ फोर्स इन एनी डायरेक्शन, म्हणजेच एक्स अँड वाय, म्हणजे दोन डायरेक्शन. ओके, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. अँड इज ऑल्सो कॅपेबल, कशाला कॅपेबल असतो हा, ऑफ रेजिस्टिंग अ मोमेंट. रेजिस्टिंग अ मोमेंट. एक इमॅजिन तुम्ही करू शकता, एखादी जर तुम्ही स्टिक घेतली आणि अशी स्टिक जर समजा आपण वॉलमध्ये फिक्स केली, वॉलमध्ये एनी हाऊ जर आपण फिक्स केली, तर ह्या स्टिकची, ह्या काठीची काय म्हणता येईल बघा, मुवमेंट पॉसिबल नाही आहे अलॉंग द हॉरिझॉन्टल डायरेक्शन, अलॉंग द व्हर्टिकल डायरेक्शन, ऑर देर इज अ नो रोटेशन. मुवमेंट म्हणजे काय बघा, रोटेशन असतं, बरोबर का. तर रोटेशन सुद्धा ह्या स्टिकचं पॉसिबल नाही आहे. सो रेजिस्टिंग अ फोर्सेस इन एनी डायरेक्शन, कळते. हेन्स इट इज जनरली रिप्लेस्ड बाय थ्री रिॲक्शन्स. कुठल्या कुठल्या थ्री रिॲक्शन्स, अ व्हर्टिकल रिॲक्शन आर ए, बरोबर,
a horizontal reaction कुठली HA and a reaction moment that is a MA that is shown in the figure. तर असे 3 types of supports असतात. Just revise. First type of support कुठला आहे सांगा. First type of support is a roller support आणि या roller support ला only one reaction is present. Second type of support is a hinge support. ह्या hinge support ला दोन reaction component असतात, one in vertical direction and second in the horizontal direction. And third is the most important, that is a fixed support. ह्या fixed support ला three types of reaction असतात, one in horizontal direction, second in vertical direction, and third is that we have to consider the moment. Okay, so in this video we will stop here. Thank you very much.